विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर मागील क्लासमध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप काढण्याच्या पद्धती कोणत्या याविषयी आपण माहिती पाहिलेली होती. तर ज्या पद्धती होत्या आपल्या लंबजन्य प्रक्षेप काढण्याच्या पद्धती, यामधील पद्धतीचे नाव होते. पहिली पद्धत होती आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, म्हणजेच प्रथम कोन प्रक्षेपण पद्धत. आणि दुसरी मेथड होती आहे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड, म्हणजेच तृतीय कोन प्रक्षेपण पद्धत. तर आता आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजेच प्रथम कोन प्रक्षेपण पद्धत यामध्ये एखादं फाईल्ड फिगर ज्यात दिलं असेल तर त्याचे त्या फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडनुसार आपण त्याचे दृश्य काढणार आहोत. त्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट आयसोमेट्रिक मध्ये दिलेला आहे. ऑब्जेक्ट आहे, याचे आपल्याला दृश्य शोधायचे आहेत. जसं ही या ऑब्जेक्टची काय असेल, लांबी असेल, लांबी. ही या वस्तूची काय आहे, रुंदी. आणि ही या वस्तूची काय आहे, उंची. तर मी इथे शॉर्टमध्ये लिहिलो आहे. एल फॉर लेंथ, लेंथ म्हणजेच लांबी. डब्ल्यू फॉर विड्थ म्हणजे रुंदी. आणि एस फॉर हाईट. तर हा जो आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला होता, हा ऑब्जेक्ट रेक्टँग्युलर ब्लॉक आहे. या ऑब्जेक्टमध्ये ही या वस्तूची लांबी आहे, ही या वस्तूची उंची आहे आणि ही या वस्तूची रुंदी आहे. तर आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण स्टडी करणार आहोत. यामुळे आपण ही जे ऑब्जेक्ट आहे हा आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पकडणार आहोत. तर यापूर्वी आपण पाहिलेल्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणते कोणते फेस असतात. एक व्हर्टिकल प्लेन असतो म्हणजे उभी पातळी, आणि एक कोणतं प्लेन आहे, हॉरिझॉन्टल प्लेन. तर या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ही वस्तू आपण अशा रीती ठेवणार की जेणेकरून पाहणारा जो व्यक्ती आहे, इकडे ऑब्झर्वर आहे समजा, ऑब्झर्वर आणि पातळी यामध्ये हे काय असेल, आपली वस्तू असेल. जसं मी या डायरेक्शनने पाहत आहो, या ऑब्झर्वर, वस्तू आणि काल्पनिक पातळी. तर ज्या वेळेस आपला जो सिद्धांत होता, आपण जसं या डायरेक्शनने पाहत आहोत तर आपल्याला कोणता कलर दिसेल, आकाशी कलर दिसेल. किंवा मग माहितीसाठी मी तुमचा लिहितो आहे, मी इथं एफ एफ लिहितो आहे, ब्ल्यू कलरवाला एफ एफ. हा कोणता आहे, आपलं एफ एफ. जेव्हा आपण वरून पाहणार त्यावेळेस आपला कोणता फेस आहे, बी फेस, बी फेस. आणि जेव्हा आपण बाजूने पाहणार त्यावेळेस कोणता फेस आहे, सी फेस आहे. हे फेसेसचे नाव दिल्यावर पटकन तुम्हाला लक्षात येईल. तर ज्यावेळेस ही वस्तू तुम्ही समोरून पाहता म्हणजे ऑब्झर्वर या भागाला आहे, तर या ऑब्झर्वर जाणाऱ्या दृष्टीचे जे किरण आहे, जसं एफ एफ आहे किंवा हा ब्ल्यू कलर तुम्हाला स्काय ब्ल्यू कलर मारलेला आहे, तर एफ एफ मध्ये हा एक पॉईंट आहे समजा, 1 2 3 आणि 4. तर या ऑब्झर्वरचे जाणारे दृष्टीचे जे किरण आहे हे लंबरूपाने गेलेलं आहे. इथे एक पॉईंट मिळाला आपल्याला, इथून सरळ सरळ गेला, लंबरूपाने गेला, 2 पॉईंट मिळालं. तोच या फेसवरून या पॉईंटवरून सरळ सरळ गेला, इथं पुन्हा एक पॉईंट मिळाला आपल्याला. या पॉईंटवरून इथे एक गेला, इथे एक. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ही वस्तू तुम्ही समोरून पाहत होते त्यावेळेस
दृष्टीचे किरण लंब रूपाने जाऊन तुम्हाला कोणत्या पातळीला पॉईंट मिळालेले आहेत? या व्हर्टिकल प्लेनला, जे उभ्या पातळीला तुम्ही हे किरण लटकवले आहेत. तर या उभ्या पातळीवरती जे काही पॉईंट्स मिळाले होते 1, 2, 3 आणि 4, म्हणजे हे सर्व बिंदू आपण एकमेकाला जर जोडलं, एक याला जोडलं, हे याला जोडलं, हे याला जोडलं आणि हे याला जोडलं, तर तुम्हाला व्हर्टिकल प्लेनवरती एक प्रतिमा तयार झालेली आहे, एक प्रोजेक्शन तयार झालेलं आहे, एक प्रक्षेप तयार झालेला आहे. तर हा जो उभ्या पातळीवरती जो प्रक्षेप तयार झालेला आहे, प्रोजेक्शन तयार झालेला आहे, हा कोणत्या फेस बरोबर आहे? म्हणजे ए फेसमध्ये जे काही तुमचं साईज असेल ते जशीच्या तशी प्रतिमा आपल्याला या व्हर्टिकल प्लेनवरती मिळेल. हे ए फेस आहे आणि ए फेसचा कलर कोणता आहे? आपल्याला स्काय ब्लू आहे. म्हणजे इथं बघा, ज्या या डायरेक्शनने तुम्ही पाहिलेली आहे समोरून, त्यावेळेस ए फेस जशीच्या तशी प्रतिमा तुम्हाला कोणत्या पातळीवरती मिळालेली आहे? उभ्या पातळीवरती. तर उभ्या पातळीवरती जो काही प्रक्षेप तयार झालेला आहे, यावेळेस ही वस्तू आपण कुठून पाहिलेली होती? समोरून पाहिलेली होती. म्हणजेच उभ्या पातळीवरती जो काही दृश्य तयार झालेला आहे यालाच आपण काय म्हणणार? फ्रंट व्ह्यू, म्हणजेच समोरील देखावा. फ्रंट व्ह्यू मी शार्टमध्ये लिहितो आहे, फ्रंट व्ह्यू. अशा रीतीने आपण या वस्तूचं समोरील देखावा म्हणजेच फ्रंट व्ह्यू हा आपण कोणत्या पातळीवरती मिळालेला आहे? ह्या उभ्या पातळीवरती मिळालेला आहे. तर एफ एफमध्ये जे काही साईज होतं, तर एफ एफमध्ये कोणते साईज समाविष्ट होतं? ही या वस्तूची लांबी होती, ही या वस्तूची उंची होती. तर एफ एफमध्ये सुद्धा ही या वस्तूची काय असेल? लांबी असेल. ही या वस्तूची काय असेल? उंची असेल, म्हणजे हाईट. अशा रीतीने या रेक्टँग्युलर ब्लॉकचा एक दृश्य म्हणजेच समोरील देखावा, ज्याला आपण फ्रंट व्ह्यू किंवा इलेव्हेशन असे सुद्धा म्हणतो, हा कोणत्या पातळीवरती मिळालेला आहे? या उभ्या पातळीवरती, व्हर्टिकल प्लेनवरती आपण मिळवलेला आहे. अशा रीतीने आपण एक दृश्य मिळवलेलं आहे. आता आपण ही वस्तू वरून पाहणार. वरून म्हणजे पाहणार ऑब्झर्वर जो आलेला आहे, ऑब्झर्वर हा वरून आलेला आहे. इथे सिद्धांत चेक केला आपण, म्हणजे वरून पाहताना तुम्हाला या वस्तूवरती जो काय पिंक कलर किंवा बी लेटर्स हे जे लिहिलेलं आहे फेसवरती, हे तुम्हाला दिसेल ज्यावेळेस तुम्ही वरून पाहणार ही वस्तू. तर त्यावेळेस ज्यावेळेस ही वस्तू तुम्ही वरून पाहत आहात, त्यावेळेस तुमचे जाणारे दृष्टीचे किरण आहे हे तुम्हाला कोणत्या पातळीवरती मिळतील? पाहणारा व्यक्ती हा वरून आला, तर पाहत असताना, वरून पाहत असताना आपल्याला जे काही प्रतिमा मिळालेली आहे, ही आपल्याला कोणत्या प्लेनवरती मिळालेलं आहे? या हॉरिझॉन्टल प्लेनवरती मिळालेलं आहे. त्यामुळे आपण हॉरिझॉन्टल प्लेनवरती जे काही दृश्य तयार झालेलं होतं, या दृश्याला कोणतं देखावा म्हणतात? वरील देखावा. कारण की ही वस्तू आपण वरून पाहिलेली आहे, म्हणजे ऑब्झर्वर वर आला. तर या वरील देखाव्यामध्येच, म्हणजेच यालाच आपण काय म्हणतो आहे? टॉप व्ह्यू. याला कोणतं दृश्य म्हणायचं आहे? टॉप व्ह्यू, म्हणजेच वरील देखावा. तर या वरील देखाव्यामध्ये म्हणजे बी फेसमध्ये कोणतं साईज समाविष्ट होतं? बघा आता तुम्ही, ही काय आहे? लांबी आहे. ही या वस्तूची काय आहे? रुंदी आहे. म्हणजे ही या वस्तूची काय असेल? आपली लेंथ असेल, लांबी शार्टमध्ये लिहितो आहे. आणि ह्या वस्तूची काय आहे? रुंदी असेल. म्हणजे वरील देखाव्यामध्ये कोणते कोणते दोन डायमेन्शन समाविष्ट आहेत? लांबी आणि रुंदी. अशा रीतीने या वस्तूचा आपण वरील देखावा हा आपण कोणत्या पातळीवरती मिळालेला आहे? हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजेच आडव्या पातळीवरती मिळालेला आहे.
अशा रीतीने आपला जो ऑब्जेक्ट देण्यात आलेलं होतं याचे एकदा समोरून पाहिलं आणि एकदा वरून पाहिलं. आता ही वस्तू आपण बाजूने पाहायचं आहे. बाजूने पाहायचं आहे तर ऑब्झर्वर आता बाजूने आलेला आहे आणि आपल्या जो काल्पनिक पातळ्या होत्या कोणत्या, व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन, या दोन्ही पातळ्यावरती या वस्तूची आपण उभ्या पातळीवरती आपण समोरील देखाव मिळवलं होतं. आडव्या पातळीवरती आपण या वस्तूचा वरील देखाव मिळवलं होतं. अशा रीतीने आपण जे आपल्या मेन पातळ्या होत्या, व्हर्टिकल प्लेन म्हणजे उभी पातळी आणि आडवी पातळी, या दोन्ही पातळ्यावरती आपण या वस्तूचे दोन दृश्य तयार केलेले आहेत. जे आपल्या पातळ्या, काल्पनिक पातळ्या ज्या होत्या, आपण कामात लावलेल्या दोन्ही पातळ्या. आता आपण ही वस्तू बाजूने पाहत आहोत. म्हणजे या वस्तूचे ऑब्झर्वरचे जाणारे जे किरण आहे ही लटकवण्यासाठी आपल्याला उभ्या पातळीसोबत एक सहाय्यक उभी पातळी लावावी लागेल. कारण आडव्या पातळीला जर सहाय्यक आडवी पातळी जर लावली आपण अशी, तर आपले किरण निघून चालले जातील समोर, ते आपल्याला लटकणार नाही. तर याकरता आपण या व्हर्टिकल प्लेनला सहाय्यक उभी पातळी आपण लावणार, जेणेकरून तर ही जी आहे ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, म्हणजेच ही जी पातळी आपण लावलेली आहे ही आहे सहाय्यक उभी पातळी. आणि ही सहाय्यक उभी पातळीलाच प्रोफाईल प्लेन असं सुद्धा म्हटलं जाते. तर ही सहाय्यक उभी पातळी आपण कशासाठी लावलेली आहे, ज्यावेळी ही वस्तू आपण आता बाजूने पाहणार आहोत, या वस्तूचा बाजूचा देखावा काढण्याकरता जे प्रकाशाचे किरण आहे ऑब्झर्वरचे किंवा दृष्टीचे किरण लंब रूपाने गेलं, एक पॉईंट मिळालं, या पॉईंटवरून एक पॉईंट, परत दुसरं पॉईंट मिळालं, या पॉईंटवरून सरळ सरळ गेला, ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनला आपण तिसरं पॉईंट मिळवलं, चौथं पॉईंट सरळ सरळ गेलं, चौथं पॉईंट मिळालं. तर हे सर्व बिंदू आपण योग्य क्रमाने जर जोडलं तर इथं सुद्धा एक प्रतिमा तयार झालेला आहे, दृश्य तयार झालेलं आहे. आणि हे कोणत्या दृश्याबरोबर असेल, हे जे सी फेस आहे, सी फेसचा कलर आपण कोणता दिलेला आहे, ब्राऊन कलर दिलेला आहे. म्हणजे सी फेसची जशीच्या तशी प्रतिमा आपल्याला या कोणत्या प्लेनवरती मिळेल, ॲक्झिलरी प्लेनवरती मिळेल, ॲक्झिलरी प्लेनवरती मिळेल. आणि यामध्ये कोणते डायमेन्शन समाविष्ट आहेत बघा, या सी फेसमध्ये रुंदी आहे, ही रुंदी, ही उंची, म्हणजे ही काय होईल, या दृश्याची रुंदी, आणि ही काय असेल, त्याची हाईट असेल, उंची. तर अशा रीतीने आपणास या वस्तूचा बाजूचा देखावा आपल्याला कोणत्या पातळीवरती मिळालेला आहे, सहाय्यक उभ्या पातळीवरती. तर या दृश्याला म्हटलं जाते साईड व्ह्यू. हे कोणतं दृश्य आहे, ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनवरती मिळालेलं हे आहे आपलं साईड व्ह्यू. कारण की यावेळेस ही वस्तू आपण कुठून पाहिलं होतं, बाजूने पाहिलं होतं. हा डाव्या बाजूने पाहिलेला आपण आहे ना, पण जनरलमध्ये मी साईड व्ह्यू लिहिलेला आहे, बाजूचा देखाव लिहिलेला आहे. तर आता आपणास विद्यार्थी मित्र आपणास माहीतच आहे की ह्या ज्या काल्पनिक पातळ्या होत्या या क्वाड्रंटमधल्या, ह्या सर्व पातळ्या एकमेकाला का आपण जोडून ठेवलेल्या आहेत, जोडलेल्या आहेत ना, आहे ना. म्हणजे ह्या वस्तूची जी आहे प्रतिमा आपण कोणत्या पातळीवरती कोणतं दृश्य मिळवलं हे तुम्हाला माहीत आहे. ज्या ही वस्तू समोरून पाहिली, समोरील देखावा तुम्हाला या उभ्या पातळीवरती मिळालं, ज्याला आपण फ्रंट व्ह्यू असे म्हणतो. या वस्तूचा वरील देखावा तुम्हाला आडव्या पातळीतून मिळालेला आहे, ज्याला आपण टॉप व्ह्यू म्हणतो किंवा प्लॅन असे म्हणतो. त्याचप्रमाणे या वस्तूचा बाजूचा देखावा हा तुम्हाला कोणत्या पातळीवरती मिळालेला आहे, ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनवरती मिळालेला आहे, किंवा ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनलाच प्रोफाईल प्लेन असं सुद्धा म्हटलं जाते. आता हे सर्व पातळ्या एकमेकाला जोडलेल्या आहेत. ह्या पातळ्या उभ्या पातळीला ही आडवी पातळी आपण जोडलेली होती, ही जर आपण ओपन केलं,
ही पातळी आपण ओपन केलं आणि ओपन करताना ही आपण क्लॉकवाईज आपण टर्न करणार. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये. क्लॉकवाईज आपण 90 डिग्रीमध्ये टर्न करणार. हॉरिझॉन्टल प्लेन क्लॉकवाईज टर्न करणार आपण 90 डिग्रीमध्ये. त्याचप्रमाणे आपण ही जी ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेन लावली होती उभ्या पातळीसोबत, ही सुद्धा अँटी क्लॉकवाईज आपण कोणत्या पातळीसोबत टर्न करणार? या पातळीसोबत. तर ज्यावेळेस आपण पातळ्या उलगडणार, तर पातळ्या ओपन केल्यानंतर आपण आता हे जे पोझिशन जे दृश्य मिळवलेले आहेत, हे पातळ्या आपण ओपन करणार आहोत. तर पातळ्या ओपन केल्यानंतर आपण या पातळ्यांची स्थिती कशी होईल ते आपण पाहणार आहोत. तर बघा, हे उभ्या पातळीला आडवी पातळी आपण लावली होती. ही आडवी या पद्धतीत काढलेल्या देखाव्यांची आपण पातळ्या उलगडल्यानंतरच्या स्थितीचा आपण विचार करणार आहोत. हे बघा, VPला HP जोडलेली होती. त्याचप्रमाणे ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनसुद्धा जोडलेलं होतं. तर HP ही आपण क्लॉकवाईज किती डिग्रीमध्ये फिरवणार आहोत? 90 डिग्रीमध्ये. VP वर आलं, HP त्याच्या खाली गेलं आणि ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेन जी आहे आपण अँटी क्लॉकवाईज किती अंशामध्ये VPला करणार आहोत? अशा रीतीने टर्न केलं. तर बघा, पातळ्या उलगडल्यानंतर अशा पद्धतीची आपल्याला स्थिती मिळेल. तर बघा, ही कोणती आहे? ही जी पातळी आहे ही व्हर्टिकल प्लेन म्हणजेच उभी पातळी. त्याच्या खाली ही आहे हॉरिझॉन्टल प्लेन आणि VPच्या बाजूला जी ओपन झालेली पातळी आहे ही आहे ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, किंवा या प्लेनलाच आपण कोणती पातळी म्हणतो? प्रोफाईल प्लेन असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच सहाय्यक उभी पातळी. तर आपण प्रत्येक पातळीवरती आपण जे काही दृश्य मिळवलेले आहेत या दृश्यांचा आपण विचार करूया. तर आपण ज्यावेळेस ती वस्तू समोरून पाहिली होती त्यावेळेस त्या वस्तूचं कोणतं कलर आपल्याला दिसलं होतं? स्काय ब्लू कलर. त्याचा फेस कोणता होता आपल्याला? A. यावेळेस ही वस्तू आपण कुठून पाहिलेली होती? समोरून पाहिलेली होती. म्हणजे उभ्या पातळीवरती आपल्याला कोणता दृश्य तयार झालेला होता? समोरील देखावा, म्हणजेच फ्रंट व्ह्यू. यालाच आपण इलेव्हेशन असे सुद्धा म्हणतो. आणि A फेसमध्ये कोणते डायमेन्शन समाविष्ट होते? लांबी, ही त्याची उंची. त्यानंतर टॉप व्ह्यूमध्ये जो आपण हॉरिझॉन्टल प्लेनवरती जो दृश्य तयार केलं होतं त्यावेळेस आपण ती वस्तू कुठून पाहिली होती? वरून पाहिलेली होती. त्यावेळेस त्या वस्तूचा कोणता कलर फेस दिसला होता आपल्याला? B फेस. आणि त्याचा कलर कोणतं होतं? पिंक. यावेळेस ही वस्तू वरून पाहिलं होतं, म्हणजे आडव्या पातळीवरती जे दृश्य तयार झालं होतं त्या दृश्याचं नाव काय होतं आपलं? टॉप व्ह्यू, म्हणजेच वरील देखावा. यामध्ये कोणते कोणते डायमेन्शन समाविष्ट होते? ही त्याची लांबी, ही त्याची रुंदी. त्यानंतर ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनवरती कोणतं दृश्य आपण तयार केलं होतं? ज्यावेळेस ती वस्तू आपण बाजूने पाहिली होती त्यावेळेस त्या वस्तूचं कोणतं फेस आपल्याला दिसलं होतं? C फेस. आणि त्याचं कलर कोणतं होतं? तपकिरी ब्राऊन. आणि यामध्ये कोणते कोणते डायमेन्शन समाविष्ट होते C फेसमध्ये? त्याची रुंदी आणि ही त्याची काय होती? उंची होती. अशा रीतीने आपण ॲक्झिलरी व्हर्टिकल प्लेनवरती आपण साईड व्ह्यू मिळवलेलं होतं. आता पातळ्या उलगडल्यानंतर स्थितीचा आपण जर विचार केला, तर स्टडी जर केलं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये,
कोणता देखावा कुठं असतो याचा जर आपण विचार जर केलं तर आता जे फक्त दृश्य आपण लक्षात ठेवा, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू. आणि ज्या पातळ्या होत्या त्यामध्ये ही एक XY लाईन, ही X1 Y1. तर यामधलं पहिलं पॉईंट आपल्याला मिळतो आहे. या पद्धतीमध्ये काढलेल्या देखाव्यावरून पहिलं पॉईंट आपल्याला शिकायला मिळतो आहे. ही XY लाईन, ह्या XY लाईनचा आपण विचार करा. तर तुम्हाला मी विचारलं या पद्धतीमध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू हा कुठं असतो, तर कुठं असतो? XY रेषेच्या वर आहे की खाली आहे? वर आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू हा XY रेषेच्या वर असतो. कुठं असतो? फ्रंट व्ह्यू हा XY रेषेच्या वर असतो. आणि ती वस्तू समोरून पाहत असताना आपल्याला त्या वस्तूचे कोणते डायमेन्शन्स मिळतात? ती वस्तू समोरून पाहताना आपल्याला त्या वस्तूचे लांबी त्याचप्रमाणे उंची मिळतो. तर याऐवजी एक तुम्हाला थोडक्यामध्ये सूत्र सांगतो आहे शॉर्टमध्ये. फ्रंट व्ह्यू इज इक्वल टू L/H. म्हणजे फॉर्म्युला जरी लक्षात असलं तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की कोणतीही वस्तू समोर पाहत असताना नेहमी आपल्याला त्या वस्तूचे कोणते दोन मापे मिळतात? लांबी आणि उंची. तर फ्रंट व्ह्यूलाच एलिव्हेशन असं सुद्धा म्हटलं जाते. दुसरं पॉईंट, टॉप व्ह्यू हा कुठं आहे? टॉप व्ह्यू हा XY रेषेच्या वर आहे की खाली आहे? बघा, फ्रंट व्ह्यू हा टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यू हा XY रेषेच्या खाली परंतु फ्रंट व्ह्यूच्या एका सरळ रेषेमध्ये असतो. टॉप व्ह्यू हा XY रेषेच्या खाली परंतु फ्रंट व्ह्यूच्या एका सरळ रेषेतच असतो. आणि कोणतीही वस्तूवरून पाहत असताना नेहमी आपल्याला कोणते त्याचे मापे मिळत असतात? टॉप व्ह्यूमध्ये बघा कोणते मापे असतात? लांबी त्याचप्रमाणे रुंदी. तर याविषयी तुम्हाला मी थोडक्यामध्ये सूत्र लक्षात घ्यायचं आहे. टॉप व्ह्यू इज इक्वल टू लांबी आणि W फॉर रुंदी. हे फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असलं तर तुम्हाला पटकन लक्षात राहील की कोणतीही वस्तू वरून पाहत असताना नेहमी आपल्याला त्या वस्तूची लांबी त्याचप्रमाणे रुंदी दिसते. आणि टॉप व्ह्यूलाच प्लॅन असं सुद्धा म्हटलं जाते. तिसरं पॉईंट आहे साईड व्ह्यू. तर इथं ही जी साईड व्ह्यू आपण मिळवलेलं होतं त्यावेळेस ही वस्तू आपण कोणत्या बाजूने पाहिली होती? डाव्या बाजूने पाहिली होती. मात्र पातळी ओपन होताना ती फ्रंट व्ह्यूच्या कोणत्या बाजूला ओपन झाली? उजव्या बाजूला. म्हणजेच एवढं म्हणता येईल डाव्या बाजूने पाहिलेला बाजूचा देखावा हा फ्रंट व्ह्यूच्या कोणत्या बाजूस? उजव्या बाजूस व त्याच्या सरळ रेषेतच असतो. तसेच उजव्या बाजूने पाहिलेला बाजूचा देखावा हा फ्रंट व्ह्यूच्या कोणत्या बाजूस होईल? उजवीकडून बाजूला एक्झिलरी व्हर्टिकल प्लेन कोणत्या बाजूला होईल? डाव्या बाजूला ओपन होईल. म्हणजे उजव्या बाजूने पाहिलेला बाजूचा देखावा हा फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूस व त्याच्या सरळ रेषेतच असतो. आणि कोणतीही वस्तू बाजूने पाहिल्या असता त्यामध्ये कोणते दोन डायमेन्शन मिळत असतात? साईड व्ह्यू इज इक्वल टू विड्थ
बाय हाईट. म्हणजे हे सूत्र जरी तुमच्या लक्षात असलं तरी टोटली तुम्हाला लक्षात राहील की कोणतीही वस्तू बाजूने पाहिलं असता नेहमी आपल्याला त्या वस्तूची रुंदी त्याचप्रमाणे उंची दिसत असते. त्याचप्रमाणे चौथा आहे, या पद्धतीत काढलेल्या देखाव्यासाठी जो सांकेतिक चिन्ह आहे, सांकेतिक चिन्ह अशा पद्धतीने आपल्याला सांकेतिक सिम्बॉल्स काढायचा आहे. हे फर्स्ट माप कोणचं सिम्बॉल्स आहे, तर 2 कॉन्सेंट्रिक सर्कल, सेंटर पॉईंट. तर यामध्ये मोठा सर्कल हा समजा डी गृहीत धरलेला एक निश्चित प्रपोर्शन आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल 2 आहेत आणि याचं इकडे पृष्ठभाग कोणतं हे दाखवलेलं आहे, निवृत्त भाग. तर हे आहे डी. छोट्या सर्कलचा व्यास घ्यायचा आहे D/2. त्यानंतर यापासून ही जी मोठी लाईन्स आलेली आहे, हा जो अंतर असायला पाहिजे हा डी बरोबर असायला पाहिजे, डी बरोबर असायला पाहिजे. त्यानंतर इथून तर हे जे एवढं अंतर आहे हे सुद्धा डी बरोबर असायला पाहिजे. त्यानंतर हे जे भाग आहे हे बरोबर मोठ्या सर्कल बरोबर येणार. त्यानंतर हे जे भाग आहे हे कोणत्या बरोबर यायला पाहिजे, छोट्या सर्कल बरोबर यायला पाहिजे. अशा रीतीने आपण या पद्धतीत काढलेल्या देखाव्यांची पोझिशन्स आपण माहीत करून घेतलेली आहे. तर सर्व पॉईंट्स व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. अशा रीतीने आपलं, आणि या पद्धतीत काढलेल्या देखाव्यासाठी आपण फर्स्ट क्वाड्रंटचा वापर केलेला होता. त्यामुळे या पद्धतीला आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड असं म्हटलेलं आहे. याचे जे 4 पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत ते व्यवस्थित नोटिंग करून ठेवायचं आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर आपण तृतीय थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडची आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.